नानाभाऊंनी आत्ताच आम्हाला सल्ला दिला की कोणी याच्यावर राजकीय भाषण करू नये. नानाभाऊंनी अर्ध भाषण राजकीयच केलं, पण आम्हाला सल्ला दिला की राजकीय भाषण करू नका. पण आम्ही कमीत कमी राजकीय भाषण याच्यावर करणार आहोत. फक्त काही उत्तरं थोडी द्यावी लागतील तेवढीच देणार, बाकी संविधानावरच मला बोलायचं आहे. खरं तर भारताचं संविधान मी असं म्हणेन की जगातलं सर्वात चांगलं संविधान आहे. या संविधानामुळेच आज भारताची प्रगती आपल्याला पाहायला मिळते. आपण जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो. लवकरच जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ. 2047 साली विकसित भारत आपल्याला पाहायला मिळेल. हे सर्व शक्य झालं ते केवळ आणि केवळ भारताच्या संविधानामुळे आणि संविधानाने जी व्यवस्था उभी केली त्यामुळे. आणि म्हणूनच या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी 2014 साली, 2019 साली, 2024 साली आपली शपथ घ्यायच्या आधी त्यांनी याच संविधानाची पूजा केली आणि सांगितलं की मला गीता, बायबल, कुराण या कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं सरकार चालवत असताना भारताची राज्यघटना ही अधिक महत्त्वाची आहे आणि त्या राज्यघटनेनुसारच या भारताचं सरकार मी चालवेन. आणि म्हणून आपण जर बघितलं तर खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी भारतीय संविधानालाही नमन करतो, संविधान सभेलाही नमन करतो आणि ज्यांचं सर्वाधिक कॉन्ट्रीब्युशन या संविधानाच्या निर्माणामध्ये आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः नमन करतो. या संविधानाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांती आणली, पण हे बाबासाहेबांनी बनवलेलं असल्यामुळे ही रक्तविरहित क्रांती या ठिकाणी झाली की ज्यामुळे एक मोठं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणूनच मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की हे संविधान तयार करत असताना जी उच्च भारतीय मूल्य आहेत त्या मूल्यांचा विचार करून त्याच्यावर आधारित अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं. आपल्याला कल्पना आहे 1946 मध्ये ज्यावेळी भारतीय स्वातंत्र्य चळवळ एका निर्णायकी अशा परिस्थितीमध्ये पोहोचली होती आणि इंग्रजांना लक्षात आलं की आता भारतीय ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत आणि आपण यांना सांभाळू देखील शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कॅबिनेट मिशन पाठवलं. या कॅबिनेट मिशनमध्ये 3 मंत्री होते, पेथिक लॅजवेन्स, स्टेफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर. आणि या कॅबिनेट मिशनने इथे येऊन रिपोर्ट दिला आणि निर्णय घेतला की भारताला स्वतंत्र करायचं असेल तर स्वतंत्र भारताचं संविधान तयार करावं लागेल आणि त्यामुळे भारतीय नेतृत्वाशी चर्चा करून कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभा ही निर्माण करण्याचा निर्णय हा त्यावेळी घेण्यात आला. त्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 1935चा हा जो कायदा होता एक प्रकारचे संविधानच होतं, पण ते इंग्रजी राज्य चालवण्याकरता आणि ते राज्य चालवण्यात भारतीयांचा सहभाग असला पाहिजे अशा पद्धतीनं तयार केलेलं ते संविधान होतं. अनेक लोक असं म्हणतात की ते संविधानच नंतर आपण पुढे संविधानामध्ये परिवर्तित केलं, पण हे सत्य नाही. आपण जर बघितलं तर काळजीपूर्वक या संविधान सभेने एकेका आर्टिकलवर दिवस दिवस चर्चा केली आहे, एकेका शब्दावर चर्चा केली आहे
आणि त्यानंतर त्याला स्वीकारलेलं आहे आणि म्हणून अतिशय बारीक बारीक गोष्टींचा विचार करून तयार केलेलं हे संविधान आहे. या संविधान सभेनं आपलं कामकाज 165 दिवस आणि 11 तास चालवलं. पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946ला झाली आणि 24 जानेवारी 1950 रोजी शेवटची बैठक या संविधान सभेची झाली. खरं तर 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान आपण एक प्रकारे स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950ला संविधान आपण लागू केलं. जवळजवळ आपल्याला माहिती आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये 3 वर्ष म्हणजे 3 वर्षाला काही दिवस कमी इतक्या कालावधीत हे सगळं काम त्या ठिकाणी चाललं होतं. जगाच्या पाठीवर जेवढी संविधान आहेत त्या संविधानांमध्ये सर्वाधिक प्रदीर्घ काळ ज्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने काम केलेलं आहे, ज्या संविधान सभेने काम केलेलं आहे, ती ही भारताची संविधान सभा होती की ज्यांनी अशा प्रकारचं आपलं हे संविधान या ठिकाणी निर्माण केलं. या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये 389 सदस्य होते. त्यातले 292 सदस्य हे प्रॉव्हिन्शियल असेंब्लीतनं निवडून आले होते. 93 सदस्य हे जे काही आपल्या संस्था होत्या त्या संस्थानिकांचे होते आणि 4 जण हे चीफ कमिशनर अशा नावाचे जे कॉन्स्टिट्युएन्सी ती त्यातनं निवडून आले होते. त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानची संविधान सभा वेगळी झाली आणि आपली संविधान सभा त्या ठिकाणी वेगळी झाली. खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा या संविधान सभेकरता मुंबईतनं निवडणूक लढले. त्यांना आपण निवडून येऊ दिलं नाही. मग ते बांगलादेशमध्ये त्यांच्याकरता, बांगलादेश नाही तेव्हा भारत अखंड होता, त्या ठिकाणी मंडल नावाचे एक निवडून आलेले प्रतिनिधी होते. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकरता आपली जागा रिकामी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी निवडणूक लढले पण दुर्दैवाने निवडून आले. पण दुर्दैवाने ती जी असेंब्ली आहे ती बांगलादेशमध्ये गेली, त्यांना ती सोडावी लागली आणि म्हणून पुन्हा इकडे येऊन आणि मग त्यांना नॉमिनेशन पद्धतीनं त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जावं लागलं. हा इतिहास देखील आपण बघितलेला आहे. 9 डिसेंबर 1946ला जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं पहिलं अधिवेशन झालं, या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम या गीतानेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने केली. त्यामुळे ही जी पद्धत आपल्याकडे आहे ही संविधान सभेपासूनची पद्धत आहे की वंदे मातरमने त्याची सुरुवात केली आणि आचार्य कृपलानी यांनी पहिलं भाषण या संविधान सभेमध्ये केलं होतं. या संविधान सभेने एक मसुदा लेखन समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी तयार केली आणि या ड्राफ्टिंग कमिटीचं नंतर चेअरमन पद हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आलं आणि या कमिटीने 4 नोव्हेंबर 1948 रोजी अंतिम मसुदा त्या ठिकाणी सादर केला. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की या कमिटीमध्ये 7 जण होते. त्यातल्या कोणी राजीनामा दिला, कोणी वारलं, कोणी आजारी पडलं, कोणी बाहेर गेलं. त्यामुळे प्रॅक्टिकली आपण जर विचार केला तर एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी हा बहुतांश ड्राफ्ट तयार केला आणि तो संविधान सभेपुढे मांडलेला आहे. आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो, संविधान सभा तर 300 लोकांची होती, पण त्या संविधान सभेतलं सर्वात महत्त्वाचं काम ड्राफ्टिंगचं, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून जे कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे तितकं अद्वितीय आहे की त्यामुळेच ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. माझी आत्मकथा या आत्मचरित्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, घटना सभेत शिरतेवेळी अस्पृश्य समाजाचे हितसंबंध रक्षणाच्या पलीकडे कोणताही दुसरा हेतू माझ्या मनात नव्हता. घटना सभेतील अत्यंत महत्त्वाची कार्ये करण्यासाठी माझी निवड करण्यात येईल याची मला चुकून कल्पना देखील नव्हती. मसुदा कमिटीत मला घेण्यात आले तेव्हा आश्चर्य वाटले,
पण मसुदा समितीचे अध्यक्ष पद जेव्हा मिळाले तेव्हा माझ्या आश्चर्याचा कळस झाला. देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि आपण जर संपूर्ण संविधान बघितलं तर वंचितांचे हक्क त्या ठिकाणी अबाधित ठेवण्याकरता आलेल्या बाबासाहेबांनी या संविधानात केवळ वंचिताचा विचार केला नाही, तर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक भाषेचा, प्रत्येक संस्काराचा, प्रत्येक संस्कृतीचा विचार केला. आणि म्हणून एक अत्यंत सर्वसमावेशक अशा प्रकारचं हे संविधान आपल्याला त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या माध्यमातून मिळालं. 1949 साली जे संविधान आपल्याला मिळालं आणि 50 साली जे आपण लागू केलं, त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये संविधानाची उद्देशिका होती. त्या उद्देशिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की नंतर बरेच बदल झाले. 22 पार्टमध्ये हे संविधान होतं, 395 आर्टिकल होते आणि 8 शेड्यूल होते. आता याच्यामध्ये बदल झालेला आहे. आता 25 भाग झालेले आहेत, 448 आर्टिकल झालेले आहेत आणि 12 शेड्यूल याच्यामध्ये झालेले आहेत. जवळपास मसुद्याच्या वेळी संविधानामध्ये सगळ्यांनी मिळून 7,635 सुधारणा सुचवल्या होत्या. त्यापैकी 2,473 सुधारणा या टेबल झाल्या आणि स्वीकारण्यात आल्या. आणि म्हणूनच आता हे जे संविधान आहे, या संविधानामध्ये संविधान बनल्यानंतर 106 सुधारणा आपण केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या वेळी या सुधारणा झाल्या आहेत. याच्यामध्ये अलीकडच्या काळच्या ज्या महत्त्वाच्या सुधारणा आहेत त्यामध्ये 121 सुधारणा ही GSTची आहे, 102वी सुधारणा OBC आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याची आहे, 103वी सुधारणा आर्थिक मागास आरक्षणाची आहे, 104वी सुधारणा SC ST करता संसद आणि विधानसभेतील जागांना मुदतवाढ देण्याची आहे, 105वी सुधारणा ही OBC तयार करण्याचे अधिकार राज्यांना देण्याची आहे, 106वी सुधारणा महिलांना 33% संसदेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याची आहे. मोदी साहेबांच्या काळात झालेल्या या सुधारणा जर आपण बघितल्या तर या देशाला दिशा देणाऱ्या अशा प्रकारच्या सुधारणा ज्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय संविधानाचं जे हस्तलिखित तयार करण्यात आलं त्याच्यामध्ये जवळपास 90,000 शब्द आहेत. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी कॅलिग्राफीने ते लिहिलेलं आहे. ही जी मूळ प्रत आहे ही हँड रिटन आहे, कॅलिग्राफीने लिहिलेली प्रत आहे. त्याकरता त्यांना 6 महिने लागले. आणि नंदलाल बोस यांनी त्याच्या सजावटीचं काम केलं आहे. आणि सिंधू घाटीपासनं तर स्वातंत्र्याच्या चळवळीपर्यंत जे काही आपला इतिहास आहे, या इतिहासाची आरेखनं ही या संविधानावर रेखाटलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही जी मूळ प्रिंट आहे ही हेलियम केसमध्ये आजही संसदेच्या लायब्ररीत ठेवण्यात आलेली आहे. खरं तर हे संविधान आपण स्वीकारलं ते गुलामगिरीची मानसिकता तोडून भारतीयत्व स्वीकारण्याकरता हे संविधान आपण स्वीकारलं. ब्रिटिशांचा क्राऊन निघाला आणि त्याची जागा अशोक चक्राने घेतली. हा महत्त्वाचा बदल या संविधानाने या ठिकाणी केला. आणि भारतीय समाज हा वेगवेगळ्या संस्कृतींनी ओळखला जातो. विविधतेतील एकता हे भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य अधोरेखित करणारं हे संविधान आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणूनच या निमित्ताने 1916 साली कोलंबिया विद्यापीठात एका अँथ्रोपोलॉजी सेमिनारमध्ये बोलत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, इट इज अ युनिटी ऑफ कल्चर that is the basis of homogeneity. Taking this for granted, I venture to say that there is no country that can rival the Indian peninsula with respect to the unity of its culture. It is not only a geographical unity, but it has over and above all a deeper and a much more fundamental unity. The indubitable cultural unity that covers the land from end to end.
आणि मला असं वाटतं की ही जी भारताची एक क्षमता होती, ही जी एक सांस्कृतिक एकता होती, तीच सांस्कृतिक एकता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारात घेऊन त्याला राजकीय एकतेमध्ये कसं परिवर्तित करता येईल हा प्रयत्न या संविधानाच्या माध्यमातून केला आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या संविधानाची जी काही रचना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे त्याच्यामध्ये आपलं जे समृद्ध राष्ट्रीय जीवन आहे त्या समृद्ध राष्ट्रीय जीवनाचं रिफ्लेक्शन त्यांनी करत असताना ज्या या समृद्ध राष्ट्रीय जीवनाला रूढी आणि परंपरा छेद घालत होत्या त्यांना संपवण्याचं काम देखील याच संविधानाच्या माध्यमातून त्यांनी केलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्याला या संविधानामध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. धर्मनिरपेक्षताही पाहायला मिळते आणि त्याच वेळी धार्मिक रीतिरिवाजांचं संरक्षणही याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या संविधानामध्ये शाश्वत भारताचा आत्मा देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि पर्यावरणाच्या प्रति शाश्वत दृष्टिकोन देखील याच संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मानवी जीवनाच्या मुक्तीचा जो काही क्षण आहे तिथपर्यंत मानवी जीवनात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या प्रत्येक गोष्टीला डिग्निटी मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करणारं हे संविधान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. खरं तर आपल्याला याची कल्पना आहे की भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या नेहमी एक राहिलेला आहे. आपण जर भारताचा इतिहास बघितला तर राजे बदलले. अनेक वेळा जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर 542 वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी संस्थानं होती. ही संस्थानं ही राजकीय व्यवस्था होती, सांस्कृतिक व्यवस्था नव्हती. सांस्कृतिक व्यवस्थेत दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भारत नेहमीच एक राहिला. आपल्या संस्कृती, आपल्या प्रथा, परंपरा ज्याला सुप्रीम कोर्टाने हिंदू वे ऑफ लाईफ म्हटलेलं आहे, ज्याला सिंधू संस्कृती म्हटलेलं आहे, ही सिंधू संस्कृती ही भारतीय जीवन पद्धती राजकीय नेते बदलले, राजकीय राजे बदलले, अनेक वेळा खंडामध्ये भारताचं राजकीय नेतृत्व गेलं पण समाज मात्र एक राहिला, त्यांच्या परंपरा एक राहिल्या, त्यांच्यातला पारस्परिक भाव एक राहिला. आणि म्हणूनच ही जी काही सांस्कृतिक एकता होती ही सांस्कृतिक एकता ज्यावेळेस या देशावर राजकीय अशा प्रकारची व्यवस्था तयार करायची आहे, गव्हर्नन्सची व्यवस्था तयार करायची आहे, त्यावेळी त्या गव्हर्नन्समध्ये आपण एकसंघ कसे राहू शकू याचा विचार करणारं अशा प्रकारचं हे संविधान आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच याच्यातली सगळ्यात महत्त्वाची काय असेल तर या संविधानाची उद्देशिका आहे. जी उद्देशिका अगदी कमी शब्दामध्ये भारताची नीती काय आहे, भारताचा विचार काय आहे, भारत कशा पद्धतीने चालला पाहिजे आपल्याला सांगते. आणि ती संवैधानिक उद्देशिका ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत नाही आहेत, ही भारताची लोकसभा किंवा संसदही सांगत नाही आहे. हे कोण सांगताय? ही उद्देशिका सांगते आम्ही भारताचे लोक. ही उद्देशिका आपली आहे, भारताच्या लोकांची उद्देशिका आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जा आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता याचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रति अर्पण करतोय. म्हणजे या सगळ्या ज्या कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आहेत, हे जे संविधानिक मूल्य आहे, हे संविधानिक मूल्य आम्ही आमच्याकरता ठरवले, आम्ही आम्हाला अर्पण केलेले आहेत
आणि म्हणून हे संवैधानिक मूल्य जोपासण्याची जबाबदारी आज आमची आहे, ही आपली जबाबदारी आहे. आज आपण बघा याच्यामध्ये व्हॅल्यूज कुठल्या आल्या? पाश्चिमात्य राष्ट्रातल्या व्हॅल्यूज नाही आहेत. या संविधानामध्ये सर्वाधिक जोर जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असेल तर तो बंधुतेवर दिलाय. बंधुता आपण बघा ठिकठिकाणी बंधुता हा शब्द आपल्याला, फ्रॅटर्निटी हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. हे तत्वज्ञान कुठलं आहे? हे भगवान गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आहे. गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये जी बंधुता सांगितलेली आहे किंवा सनातन विचारामध्ये जे वसुधैव कुटुंबकम सांगितलेलं आहे तो विचार खऱ्या अर्थानं या संविधानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणूनच सर्वाधिक महत्त्व त्यांनी बंधुतेला या ठिकाणी दिलेलं आहे. पण त्याच वेळी न्याय, समानता, स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी हा खरं आपल्या संविधानाचा पाया आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आणि सन्मान. समानता म्हणजे काय? संधीची समानता आहे. कुठल्याही व्यक्तीला जात, धर्म, पंथ याच्या आधारावर संधी मिळणार नाही. संधीची समानता या ठिकाणी त्यांनी दिली. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाची डिग्निटी ही राहिली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज खरं म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मला या संविधानातून केवळ राजकीय लोकशाही नको आहे, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देखील या संविधानातून आली पाहिजे. आणि हे तत्व मी फ्रेंच चळवळीतनं घेतलेलं नाही, तर भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानातनं घेतलेलं आहे, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आपण जर बघितलं, जसं मी आधी सांगितलं की नंदलाल बोस यांनी भारतीय संविधानाच्या मूळ हस्तलिखित प्रतीचं सुशोभीकरणाचं काम केलं. त्याच्यामध्ये सुशोभीकरण कसं करण्यात आलेलं आहे? भारतीय कला, भारतीय संस्कृती, भारतीय मूल्य सांगणारी आरेखने, महाभारत, रामायण, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, धर्मचक्र, छत्रपती शिवाजी महाराज हे सगळे आमच्या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये त्या ठिकाणी आढळतात. संविधानाच्या मूळ प्रतीत आढळतात. म्हणजे हे सगळं वापरत असताना त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे? केवळ सुशोभीकरण हा त्याचा उद्देश नाही आहे, तर भारतीय संस्कृती आणि भारतीय पारंपरिक ज्ञान या दोन गोष्टीचा सन्मान करणारं हे संविधान आहे. हे कोणाकडनं उचलेगिरी करून आणलेलं नाही आहे, तर यातलं मूळ तत्व हे आमचं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये शिंग असलेला बैल हे सिंधू संस्कृतीचं त्या ठिकाणी एक प्रकारचं दर्शन घडवतो, कारण त्याचा सिम्बॉल हे शिंग असलेला बैल आहे. मोंजोदाडोची आपली जी प्राचीन परंपरा आहे ती याच्यामध्ये पाहायला मिळते. गुरुकुलची चित्र ही एक संपन्न शैक्षणिक परंपरा या संविधानात दाखवते. लंकेतनं सीतेची सुटका देखील या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये दाखवलेली आहे. आणि ती याकरता दाखवलेली आहे की त्यातनं आम्हाला नारी सन्मानाकरता या संविधानाचा वापर करायचा आहे, हे त्यातनं अभिप्रेत करण्यात आलेलं आहे. आणि जिथे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीचा चॅप्टर आहे तिथे गीतोपदेश, गीतेचा उपदेश देखील याच संविधानात दाखवण्यात आलेला आहे. आणि म्हणून या तत्वांवर उभं राहिलेलं हे संविधान आहे. या संविधानानं आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी जर कुठली ठेव असेल तर ती लोकशाही आहे. आणि ही लोकशाही जेव्हा आपण रामराज्याची चर्चा करतो, महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की आपल्याला रामराज्य आणायचं आहे. रामराज्य आणायचा याचा अर्थ काय आहे? रामराज्य आणायचा अर्थ असा आहे, समाजातला शेवटचा जो व्यक्ती आहे त्या शेवटच्या व्यक्तीचंही राजा जेव्हा ऐकतो, राजा जेव्हा भेदभाव करत नाही त्याला रामराज्य म्हणतात. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला समानतेने जगवतो त्याला रामराज्य म्हणतात.
समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून जेव्हा त्यांना शक्ती राजा देतो त्याला रामराज्य म्हणतात, ते रामराज्य. आणि खरं म्हणजे अनेक लोक लोकशाही सांगतात इकडनं आली तिकडनं आली, पण ही लोकशाही या भारतातलीच, या भारतामध्ये कुठल्याही देशापेक्षा आधी लोकशाही होती. आपल्याला माहिती आहे की महात्मा बसवण्णा यांनी जो अनुभव मंटपम या ठिकाणी सुरू केला होता ते लोकशाहीचं प्रतीक होतं. आमच्या अगदी पाटलीपुत्रामध्ये देखील त्या काळामध्ये आपल्याला लोकशाहीची गणराज्य त्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे ही लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आणली. आणि त्याच्यावर ते काय म्हणतात, इट इज नॉट दॅट द इंडिया डिड नॉट नो व्हॉट डेमोक्रेसी इज. There was a time when India was studded with republics, and even where there were monarchies, they were either elected or limited. They were never absolute. It is not that India did not know parliaments or parliamentary procedures. A study of Buddhist Bhikshu Sanghas discloses that not only there were parliaments for the Sanghas, but the Sanghas knew and observed all the rules of parliamentary procedures known to the modern times. They had rules regarding sitting arrangements, rules regarding motions of resolution, quorum, whip, counting of votes, voting by ballot, censure motion, regularization, res judicata, etc. Although these rules of parliamentary procedures were applied by the Buddha to the meetings of the Sangha, as he must have borrowed these rules from the political assemblies functioning in our country at that time. त्यामुळे या संविधानातली तत्व ही भारतीयच तत्व आहेत. कारण अनेक लोक सांगतात आणि काही लोक तर अगदी सहज म्हणतात की हे भारताचं संविधान 10-20 देशाच्या संविधानातलं बॉरो केलेलं संविधान नाही, हे पूर्णपणे शुद्ध भारतीय तत्वांवर तयार केलेलं संविधान आहे. संविधान सभेमध्ये जेव्हा भारताच्या ध्वजासंदर्भात चर्चा सुरू होती तेव्हा एस राधाकृष्णन म्हणाले, आपण जोवर सद्गुणांवर चालत नाही तोवर आपण पवित्रतेचे ध्येय साध्य करू शकत नाही किंवा सत्यही गाठू शकत नाही. अशोक चक्र हे कायद्याचे चक्र आहे, ते धर्माचे चक्र आहे. सत्य गाठायचे असेल तर धर्माच्या वाटेनेच जावे लागेल. त्यामुळे या ध्वजाखाली जो काम करेल, सत्य आणि धर्म त्याचे आचरणाचे तत्व असले पाहिजे. धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतिमान असे चक्र आहे. यापूर्वीच्या काळात आपल्याला जो त्रास सहन करावा लागला तो बदलांचा प्रतिकार केल्यामुळे आपल्या पुढे अनेक आव्हानं आहेत. काळाच्या बरोबरीने चालण्याचे धैर्य आपण दाखवले नाही तर आपण मागे राहू. जात, अस्पृश्यता हे जोपर्यंत आपण त्यागत नाही तोवर आपण सत्य आणि सद्गुणांचा वारसा सांगू शकत नाही. हे चक्र आपल्याला हेच सांगते की एका ठिकाणी थांबलो तर मृत्यू आहे. ते चक्र सतत फिरत राहिले तर तिथेच जीवन आहे. आणि मला असं वाटतं यानंतर आपण हे अशोक चक्र आपल्या ध्वजावर त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि ही जी भारतीय जीवन पद्धती आहे ही पद्धती देखील या ठिकाणी संविधानाचा आत्मा आहे. आणि म्हणूनच ही जी काही जीवन पद्धती आहे या पद्धतीला त्या ठिकाणी स्थान दिल्यामुळे अनेकांना ते खुपलं. आणि आपल्या अंतिम भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, विशेषतः कम्युनिस्ट पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या संदर्भात, की दोन घटकांनी या संविधानावर टीका केली. एक कम्युनिस्ट पार्टी आणि दुसरी समाजवादी पार्टी. ते का टीका करतात? हे संविधान खरोखरच वाईट आहे म्हणून? मी स्पष्टपणे सांगेन की असे नाही. कम्युनिस्टांना या संविधानातून हुकुमशाही अपेक्षित होती, पण आपले संविधान सांसदीय लोकशाहीचा पुरस्कार करते म्हणून ते टीका करतात. समाजवाद्यांना दोन गोष्टी हव्या होत्या.
त्यांना खाजगी मालमत्तेचे राष्ट्रीयकरण किंवा सामाजिकीकरण हवे होते, तेही कोणती नुकसान भरपाई न देता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना संविधानातील मूलभूत अधिकार परिपूर्ण आणि कोणत्याही मर्यादेशिवाय हवे होते, कारण त्यांचा पक्ष सत्तेत येऊच शकला नाही तर राज्य उलथवून टाकण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळेल, आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी विरोध केला. नाना भाऊ, हीच परिस्थिती आता आहे. हो, तुम्ही बघा काय याच्यापेक्षा वेगळं चाललेलं आहे. देशाच्या सर्व संस्थांना त्या ठिकाणी कलंकित करायचं, त्याच्यावर बोटं उचलायची, त्या संस्थांना एक प्रकारे अराजकाकडे न्यायचं, हे जे काही चाललेलं आहे की आपल्याला सत्तेत येता येत नाही तर अशा पद्धतीनं देशाच्या संस्था बदनाम करायच्या. या संस्था जेव्हा आपण बदनाम करतो त्यावेळी नानाभाऊ या संविधानावर आपण अविश्वास दाखवतो, कारण या संविधानाने त्या संस्था तयार केलेल्या आहेत आणि इतक्या बळकट तयार केलेल्या आहेत की कोणीही या संस्था तोडू शकणार नाही, मोडू शकणार नाही. मी पुढे सांगणार आहे कशा प्रकारे मोडण्या तोडण्याचा प्रयत्न केला तरीही या संविधानानं त्या संस्थांना कोणाला हात लावू दिला नाही. त्यामुळे कोणीही जन्माला आलं तरीही या संविधानाने तयार केलेल्या संस्था त्याचं काही वाकडं होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं म्हणजे या संविधानामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत तर त्याच्यामध्ये या संविधानाने आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वाधिक प्रिय या संविधानातलं जर काही असेल तर मूलभूत हक्क, हे जे मूलभूत हक्क आपल्याला देण्यात आलेले आहेत, वारंवार आपल्या भाषणामध्ये ते उल्लेख करतात या मूलभूत हक्कांचा. आणि म्हणून हे जे मूलभूत हक्क आहे, मी सगळ्या हक्कांमध्ये जाणार नाही, पण आर्टिकल 14 कायद्यासमोर समानता, आर्टिकल 15 धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करता येणार नाही, आर्टिकल 16 सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबतीत समान संधी, आर्टिकल 19 अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. आता आपण जर बघितलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मध्ये आर्टिकल 15 मध्ये धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करता येणार नाही असं सांगितलं. पण त्याच्या सब आर्टिकलमध्ये 15.4 आणि 15.5 मध्ये त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की एखादा समाज जर मागे राहिला असेल तर त्या समाजाकरता त्याला पुढे आणण्याकरता शैक्षणिक आरक्षण देण्याची तरतूद ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये ठेवली. याचं कारण काय आहे? संधीची समानता आपण ज्यावेळेस म्हणतो, या आपल्या संविधानाने आपल्याला संधीची समानता दिली. संधीची समानता आपण म्हणतो, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झाला आहे, ज्यांना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी लाभ मिळालेले नाहीत, त्यांना वर्षानुवर्ष जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत त्यांच्यासमोर पहिल्याच दिवशी कॉम्पिटिशन करायला लावली तरी अनफेअर कॉम्पिटिशन असेल. संधीची समानतेचा अर्थ असतो लेवल प्लेइंग फील्ड, सगळ्यांना समान दर्जाला आणून मग त्यांच्यात कॉम्पिटिशन करणं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं अफर्मेटिव्ह ॲक्शन. त्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत विषमता आहे तोपर्यंत अशा प्रकारे स्पेशल प्रोव्हिजन आपल्याला द्यावी लागेल. आणि हे करताना देखील अतिशय लॉजिकल अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक असे 4 मागासले पण ठरवले. आणि मग पहिला नंबर कोण आला तर ज्यांना सामाजिक दृष्ट्या त्या ठिकाणी जे प्रताडित झाले आहेत किंवा सामाजिक दृष्ट्या जे मागास राहिले, मग आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या जे मागास राहिले, सांस्कृतिक दृष्ट्या जे मागास राहिले आणि शेवटी आर्थिक दृष्ट्या जे मागास राहिले. आणि मग या 4 मुद्द्यांवर ज्यांना 4ही मुद्दे त्या ठिकाणी लागू पडले ते आमच्या देशातले अनुसूचित जातीचे लोक झाले, अनुसूचित जमातीचे लोक झाले आणि त्यांना पहिलं आरक्षण मिळालं. आणि म्हणून आपण जर बघितलं तर SC STचं आरक्षण,
ओबीसीचं आरक्षण आणि EWSचं आरक्षण याची निकष ठरवताना या ज्या 4 टेस्ट आहेत, या 4 टेस्टमध्ये जे क्वालिफाय झाले त्यांनाच ते आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अशाच प्रकारे जे काही आपलं आर्टिकल 16 आहे, त्या आर्टिकल 16च्या 16(4) मध्ये हेच तत्व वापरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोकऱ्यांमधलं आरक्षण दिलं. आणि म्हणूनच हे देत असताना त्यांनी हे जे अपवाद केले हे परमनंट नाही केले. त्यांनी सांगितलं की 50 वर्षाकरता हे आरक्षण आम्ही ठेवतो. त्यावेळेस त्यांना अशी अपेक्षा होती की 50 वर्षामध्ये हा देश आपली विषमता संपवू शकेल. दुर्दैवाने आमच्या समाज व्यवस्थेने ती 50 वर्षात विषमता संपवली नाही. त्यामुळे पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयीजींच्या सरकारमध्ये त्याला मुदतवाढ देण्यात आली, नंतर मोदीजींच्या सरकारमध्ये त्याला मुदतवाढ देण्यात आली. आणि जोपर्यंत जोपर्यंत ही विषमता आहे तोपर्यंत आम्ही संधीची समानता हा जो काही आमचं संवैधानिक मूल्य आहे त्या मूल्याप्रती सगळे समान स्तरावर येऊ शकत नाही. आणि म्हणून तोपर्यंत हे आरक्षण कायमच ठेवावं लागेल, हे देखील या निमित्ताने आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. आर्टिकल 19 मध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय. माझा एक मित्र परदेशात गेला आणि परदेशात गेल्यावर त्यांनी सांगितलं आमच्याकडे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, आम्ही चौकात उभं राहून देशाच्या पंतप्रधानाबद्दल देखील बोलू शकतो, आमच्याकडे काही अडचण नाही आहे. समोरच्याने त्याला अतिशय मजेशीर उत्तर दिलं. तो असं म्हणाला, इन आवर कंट्री वी हॅव टोटल फ्रीडम ऑफ स्पीच बट वी डू नॉट गॅरंटी फ्रीडम आफ्टर द स्पीच. याच्या खालोखाल मूलभूत हक्काच्या खालोखाल महत्त्वाचं जर या संविधानात काही असेल तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व. आता ही राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्व आहेत, अनेक तत्व आहेत, पण सातत्याने टीका होते किंवा वेगवेगळे अर्थ काढले जातात. म्हणून 2च मार्गदर्शक तत्व मी या ठिकाणी सांगणार आहेत. त्यातलं पहिलं तत्व काय आहे? पहिलं तत्व आहे समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीच्या कलम 44 मध्ये प्रत्येक राज्यावर ही जबाबदारी टाकली आहे की त्या राज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला पाहिजे, समान नागरी कायदा आणला पाहिजे. नागरिकांना भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र एकरूप समान नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. हा समान नागरी कायदा आहे. दुसरं कलम काय आहे? कलम 48. त्याच्यामध्ये कृषी व पशुसंवर्धन याची सुसूत्र व्यवस्था लावणे, आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषी व पशुसंवर्धन याची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. आणि विशेषतः गाई व वासरे, इतर दुभती व झुपण्याची गुरे यांच्या जातीचे जतन करणे व त्या सुधारणे, तसेच त्यांच्या कत्तलीस मनाई करणे याकरता उपाययोजना करेल. हे तत्व जे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब, आपण जो संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा कायदा केला, हा कायदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्याला किंवा प्रत्येक राज्याला या देशातल्या तशा प्रकारचा डायरेक्टिव्ह दिला. ही आपली जबाबदारी आहे. जर एखाद्या राज्याने केला नसेल तर ती जबाबदारी त्या राज्याने ती पार पाडलेली नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेस याच्यावर टीका केली जाते त्यावेळेस त्यांनी संविधानच वाचलेलं नाही. हा अतिशय महत्त्वाचा विषय यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनेक गोष्टी आहेत, मी सगळ्या गोष्टींमध्ये जाणार नाही. एक महत्त्वाचं टूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आणि तो म्हणजे रिट ज्युरिस्डिक्शन.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या घटनेचे एखादे कलम माझ्या हृदयाच्या जवळ असेल तर ते म्हणजे कलम 32. या कलमाप्रमाणे कोणत्याही मूलभूत हक्काची पायमल्ली झाली तर कोणत्याही नागरिकाला थेट सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात दाद मागता येईल. रिट ज्युरिस्डिक्शन ही एक अशी व्यवस्था उभी केली की ज्याच्यामध्ये जर मूलभूत अधिकाराचं हनन झालं असेल तर खालचं न्यायालय, त्याच्यावरचं न्यायालय, त्याच्यावरचं काही नाही, थेट आर्टिकल 32 ने सुप्रीम कोर्टात आणि आर्टिकल 226 ने हायकोर्टामध्ये रिट पिटिशन करता येते. रिट ज्युरिस्डिक्शन एक अशी व्यवस्था केली की ज्या व्यवस्थेमुळे मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली तर तात्काळ आपल्याला न्याय मिळवता येतो. आणि आज आपण पाहतो की हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाण्याकरता याच रिट ज्युरिस्डिक्शनचा आज आपण सगळे या ठिकाणी उपयोग करतो. यासोबत या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य देखील सांगितलेली आहेत. अर्थात ती मूळ संविधानामध्ये नव्हती. ती मूलभूत कर्तव्य जी आहेत ती इमर्जन्सीच्या काळामध्ये त्याच्यात अंतर्भूत केली, पण ती चांगली आहेत, पण ती टूथलेस आहेत. त्याच्याकरता ती मूलभूत कर्तव्य ही पार पाडली नाहीत तरी त्याला कुठला रिकोर्स नाही आहे. आणि मुळातच या संविधानाने आपल्या देशामध्ये संघराज्य प्रणाली ही स्वीकारलेली आहे. आपण एक क्वासाय ज्युडिशियल फेडरेशन आहोत. क्वासाय ज्युडिशियल फेडरेशन याच्यामध्ये एक सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, दुसरं स्टेट गव्हर्नमेंट आहे. पण आपल्या फेडरेशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आमची सांस्कृतिक एकता आहे, त्यामुळे एखाद्या रशियन फेडरेशन सारखं आमची शक्ल नाही होऊ शकत. आमच्या कुठल्या फेडरेशनला त्या ठिकाणी देशातनं बाहेर निघण्याचा अधिकार नाही आहे. राज्याला त्यांचे अधिकार आहेत, केंद्राला त्यांचे अधिकार आहेत, पण ते अधिकार असताना आम्ही सगळे एकसंघ आहोत. आणि म्हणून युनिटी अँड इंटिग्रिटी याच्यावर अधिक अशा प्रकारची त्यांनी भर दिला आहे. आणि मग ही रचना इतकी सुंदर केली आहे. देशाला राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख ठेवलेले आहेत, पण राष्ट्रपतींना सल्ला देण्याकरता मंत्री परिषद तयार केलेली आहे. म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्री परिषद जो सल्ला देईल त्या सल्ल्याप्रमाणे देशाचा कारभार राष्ट्रपती चालवतील. त्यामुळे देशाचा कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो, प्रधानमंत्र्यांच्या नाही. आणि राज्याचा कारभार राज्यपालांच्या नावाने चालतो, मुख्यमंत्र्याच्या नाही. अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यपालिका ही मंत्री परिषद आहे, ते आपले IAS अधिकारी नाही आहेत. मंत्री परिषद जी आहे तिला कार्यपालिकेचा दर्जा आहे. न्यायपालिका, कार्यपालिका आणि अर्थातच संसद अशा प्रकारचे 3 पिलर हे या ठिकाणी तयार केले. आणि चौथा अदृश्य पिलर आहे जो संविधानात नाही आहे, पण आमची माध्यमं हा चौथा अदृश्य पिलर आहे. हे 3 पिलर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या माध्यमातून तयार केले. आणि याची रचना इतकी चांगली केलेली आहे की याच्यामध्ये आपण जर बघितलं तर डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर वापरलेला आहे. याचा अर्थ काय आहे तर तिघांचेही पॉवर वेगळे केलेले आहेत. ते पॉवर कार्यपालिकेचे वेगळे आहेत, न्यायपालिकेचे वेगळे आहेत आणि आपल्या विधिपालिकेचे म्हणजे संसदेचे वेगळे आहेत. पण चेक अँड बॅलन्स देखील ठेवलेला आहे. त्यामुळे कोणीही या ठिकाणी अनिर्बद्ध होऊ शकत नाही अशा प्रकारचं अंकुश तयार केलेला आहे. राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी मंत्रिमंडळाची आहे, पण त्याच्यावर अंकुश ठेवण्याकरता संसद तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळी निरंकुश काम नाही करू शकत. त्यांना संसदेसमोर जाऊन मान्यता घेऊनच कारभार करावा लागतो, मान्यता घेऊनच कायदे करावे लागतात, मान्यता घेऊनच बजेट करावं लागतं. त्यामुळे कार्यपालिकेवर विधिपालिकेचा त्या ठिकाणी अंकुश केलेला आहे. विधिपालिकेने केलेला कायदा हा जर अयोग्य असेल तर तो कायदा त्या ठिकाणी असंवैधानिक ठरवण्याची शक्ती ही न्यायपालिकेला दिलेली आहे. त्यामुळे एकीकडे सगळ्यांना सेपरेट ठेवलं असलं तरी देखील एक फार चांगली चेक अँड बॅलन्स अशा प्रकारची ही व्यवस्था ठेवली आहे. न्यायपालिका देखील तयार करत असताना
आपल्याकडे डॉक्ट्रिन ऑफ स्टेअर डिसायसिस वापरलेला आहे की ज्याच्यामध्ये न्यायपालिकेमध्ये खालच्या न्यायालयाने त्याच्या वरच्या न्यायालयाने दिलेला जो न्याय असेल, जो निवाडा असेल, त्या निवाड्याच्या अनुरूप निवाडा दिला पाहिजे. आणि म्हणूनच आपण सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या केसेस ज्यावेळेस साईट करतो, सुप्रीम कोर्टाने एखादा निवाडा दिला, देशभरातल्या हायकोर्टांना त्या निवाड्यापेक्षा वेगळा निवाडा देता येत नाही. हायकोर्टाने जर निर्णय दिला तर त्याच्या खालचे जे कोर्ट्स आहेत त्यांना हायकोर्टाने दिलेल्या निवाड्यापेक्षा वेगळा निवाडा देता येत नाही. आणि म्हणून या माध्यमातून एक सूत्रता या न्यायव्यवस्थेत आणण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून अतिशय सुंदर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणूनच या संपूर्ण व्यवस्थेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येकाचे पॉवर्स जे आहेत ते डिफाईन केले. आणि यासोबत पंचायती, नगरपालिका, सहकारी संस्था या सगळ्यांना या संविधानाने जागा दिली, नव्हे तर या ठिकाणी त्यांना एक प्रकारे महत्त्व देण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे. आपल्याकडे आपण कॉपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतो. मग अशी आमचे नानाभाऊ GSTच्या बद्दल बोलत होते. नानाभाऊ, कॉपरेटिव्ह फेडरलिझममधलं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण काय असेल तर GST आहे. याचं कारण काय आहे तर एक देश एक कर आपण केला. हा कर करताना कायदा केंद्राने केला तरी 2/3 राज्यांनी तो रेटिफाय केला आणि सगळ्या राज्यांनी एकत्रित येऊन त्याची काउन्सिल तयार केली. आणि या काउन्सिलमध्ये व्यवस्था कशी आहे, राज्यांनाही तेवढीच मतं आहेत आणि केंद्रालाही तेवढीच मतं आहेत. त्यामुळे मुळामध्ये राज्याच्या परवानगीशिवाय GST काउन्सिलमध्ये केंद्र काही करू शकत नाही. दादा अनेक वेळा गेले असतील GST काउन्सिलमध्ये, राज्यच GST काउन्सिल चालवतात. आणि आपण जे त्यात बघायचे सांगत होतात, आपण त्या काळात राजकारण केलं नानाभाऊ. ते GSTचे पैसे नव्हते. केंद्र सरकारने जर तुमचा GST कमी आला तर आम्ही भरपाई देऊ, अशा पद्धतीचे जे पैसे होते ते देशभरामध्ये त्या काळात कोविडमध्ये केंद्राचेही पैसे कमी होते म्हणून उशिरा येत होते. पण त्याही काळात आपण बघितलं तर सर्वाधिक पैसा महाराष्ट्राच केंद्र सरकारने दिला होता. पण काही हरकत नाही, त्या संदर्भात आता आपल्याला राजकारण बोलायचं नाही, त्याच्यामुळे त्याच्यात मी जास्त जाणार नाही. पण हे कॉपरेटिव्ह फेडरलिझम हे खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आज आपण बघितलं तर अनेक म्हणजे तुम्ही विचार करा की किती दूरदृष्टी होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे. त्यांनी हे लक्षात आलं की उद्याच्या काळामध्ये केंद्रात वेगळं सरकार असणार आहे, राज्यात वेगळं सरकार असणार आहे. मग देशाच्या करांचं डिस्ट्रीब्युशन कसं होईल, या संदर्भात कुठल्याही फेडरल स्ट्रक्चरमध्ये करांचं डिस्ट्रीब्युशन जर चुकीच्या पद्धतीनं झालं तर ते फेडरेशन डिसइंटिग्रेट होतं. हे लक्षात घेऊन त्यांनी संविधानामध्ये फायनान्स कमिशनची व्यवस्था उभी केली आणि सांगितलं देशाचं फायनान्स कमिशन दरवेळेस तयार होईल. ते फायनान्स कमिशन राष्ट्रपती तयार करतील. ते फायनान्स कमिशन देशामध्ये येणारा जेवढा महसूल आहे त्या महसुलाचं वितरण कसं करायचं याचा फॉर्म्युला तयार करेल. त्या फॉर्म्युल्यानुसार या ठिकाणी महसुलाचं वितरण करण्यात येईल. आणि म्हणून कुठलंही केंद्र सरकार त्या ठिकाणी हे भाजपचं राज्य आहे, हे काँग्रेसचं राज्य आहे, हे द्रमुकचं राज्य आहे, अशा प्रकारचा भेदभाव करू शकत नाही. ही व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच ठिकाणी केली. आणि एवढंच नाही तर या संविधानामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंटच्या संदर्भात इतक्या चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत. आज आपण FRBM ॲक्ट म्हणतो. हा FRBM ॲक्ट जो आपण तयार केलेला आहे या संविधानाची देण आहे. या संविधानाने आपल्यावर ही जबाबदारी टाकली. खरं म्हणजे 50 वर्षापूर्वी आपण FRBM ॲक्ट करायला पाहिजे होता, जो काही वर्षापूर्वी आपण केला. हा FRBM ॲक्ट या संविधानातनं या ठिकाणी बाहेर निघालेला आहे की ज्याने आपली कर्जाची मर्यादा किती असली पाहिजे, फायनान्शियल मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य दिवाळखोरीकडे जाणार नाही याचाही विचार 50 वर्षापूर्वी किंवा 75 वर्षापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं की
त्यांनी हे सांगितलं की आमचं फेडरेशन कसं आहे, तर एक मध्ये इमारत आहे आणि त्या इमारतीच्या आजूबाजूला इमारती आहेत. या सगळ्या इमारती एकमेकाशी जोडलेल्या आहेत. मधली इमारत हे केंद्र सरकार आहे, बाजूच्या इमारती या राज्य सरकार आहेत. आणि म्हणून जर देश एकसंघ ठेवायचा असेल तर या देशामध्ये एक नागरी सेवा असली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी वन नेशन वन सर्व्हिस अखिल भारतीय सेवेची व्यवस्था तयार केली की ज्याच्यामध्ये सगळ्या राज्यांमध्ये अखिल भारतीय सेवेचे अधिकारी त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून संविधानाचं पालन करण्याकरता एखादं राज्य हे म्हणू शकत नाही की आम्हाला मान्य नाही, कारण सगळ्या सेवा अखिल भारतीय आहे. आपल्या जी कार्यपालिका आहे त्या कार्यपालिकेची जी वहन करणारी व्यवस्था उभी केली आहे ती अखिल भारतीय सेवेतनं त्या ठिकाणी उभी केलेली आहे. याच्यामध्ये निवडणुकांच्या संदर्भातही अतिशय चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगावर आपण वारंवार ज्यावेळी आरोप करतो त्यावेळी यातल्या तरतुदी जर नीट बघितल्या तर मला असं वाटतं की आपल्याला त्याचा फायदा होईल. आणीबाणीची तरतूद देखील त्याच्यामध्ये आहेच, त्या संदर्भात पुढे मी बोलीन. आणि एकूण 12 अनुसूची याच्यामध्ये आहेत. या 12 अनुसूचीमध्ये काही महत्त्वाच्या अनुसूची कुठल्या आहेत तर तिसरी अनुसूची जी आहे, आपण जी संविधानाची शपथ घेतो ती आपली संविधानाची शपथ या तिसऱ्या अनुसूचीप्रमाणे घेतो. 7वी जी अनुसूची आहे या 7व्या अनुसूचीने पॉवर ठरवून दिली आहे. केंद्राचे कुठले अधिकार आहेत, राज्याचे कुठले अधिकार आहेत आणि समवर्ती सूची म्हणजे ज्याच्यामध्ये राज्यालाही अधिकार आणि केंद्रालाही अधिकार आहेत. जिथे केंद्राचे अधिकार क्षेत्र आहे तिथले कायदे हे केवळ केंद्र सरकार बनवू शकतं. जे अधिकार राज्याचे आहेत तिथे केवळ राज्य सरकार कायदा बनवू शकतं. हा 2/3 राज्यांनी मिळून केंद्राला विनंती केली की आमच्याकरता कायदा करा, तरच केंद्र कायदा करू शकतं, नाहीतर केंद्र तिथे काही करू शकत नाही. आणि समवर्ती सूची जी आहे या संदर्भातले कायदे केंद्र सरकारही करू शकतं, राज्य सरकारही करू शकतं. पण ज्यावेळेस केंद्र सरकार कायदा करेल त्यावेळी मग राज्य सरकारच्या कायद्यापेक्षा केंद्राचा कायदा हा वरचा मानला जाईल, अशा प्रकारची व्यवस्था केली. 8वी अनुसूची ही भाषेच्या संदर्भात आहे. सर्व आपल्या ज्या भाषा आहेत आणि आपल्या देशामध्ये हिंदी जरी संपर्क भाषा असली तरीही संविधानाने सगळ्या प्रादेशिक भाषांना तेवढाच राष्ट्रीय भाषांचा दर्जा दिलेला आहे. आणि म्हणून सगळ्या भाषा महत्त्वाच्या आहेत. आणि त्या संदर्भातलं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण अतिशय सुंदर आहे, जे आपण निश्चितपणे या ठिकाणी वाचलं पाहिजे. 9वी जी अनुसूची आहे या 9व्या अनुसूचीमध्ये त्यावेळी जे कायदे 9व्या अनुसूचीमध्ये जातील त्या कायद्यांचं ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही, अशा प्रकारची 9वी अनुसूची आहे. पण त्यानंतर कोर्टाने अर्थात हे सांगितलं की जिथे फंडामेंटल राईटचा इश्यू असेल तिथे 9व्या अनुसूचीतल्या कायद्यांचा देखील आम्ही रिव्ह्यू हा करू शकू. आता आपल्या संविधानाने काही मूलभूत तत्व आपल्याला दिली आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठलाही भेद याच्यामध्ये नाही आहे. आणि म्हणूनच अतिशय प्रगत राष्ट्रांमध्येही महिलांना किंवा तिथल्या जे ब्लॅक्स आहेत किंवा ज्यांना त्याकाळी दुर्दैवाने निग्रो म्हटलं अशा लोकांना मतदानाकरता संघर्ष करावा लागला. इंग्लंडमध्ये संघर्ष करावा लागला. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या दिवशीपासनं प्रत्येकाला मताचा एक अधिकार दिला आणि आपल्याला सांगितलं की राजा हा राणीच्या पोटातून पैदा होणार नाही, तो मताच्या पेटीतून पैदा होईल आणि प्रत्येकाला एका मताचा अधिकार असेल. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे अमेरिकेतही अशा प्रकारचा भेदभाव होता. रशियाचं संविधान तयार झालं तेव्हाही विशिष्ट व्यक्तींना मतदानाचा अधिकार होता. पण भारतीय संविधानाने मात्र आपल्याला हा अधिकार पहिल्या दिवशीपासून या ठिकाणी दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं या संविधानाचं काही असेल तर शिकागो विद्यापीठातील एक अभ्यासक आहेत, त्यांनी प्रोफेसर टॉम जिन्सबर्ग यांनी संविधानावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. 1789 साली अमेरिकेचं संविधान बनलं. त्यानंतर एकूण बनलेल्या 190 संविधानाचा अभ्यास
हा प्रोफेसर टॉम जिन्सबर्ग यांनी केलेला आहे. आणि ते असं म्हणतात, जेव्हा त्यांनी पुस्तक लिहिलं होतं त्यावेळेस त्यांनी म्हटलं आहे, अमेरिकेच्या संविधानाला 200 पेक्षा जास्त वर्ष झाली. त्यांना असं आढळलं की अमेरिका आणि भारत ही दोनच संविधानं अशी आहेत की त्याच्या व्यतिरिक्त सरासरी प्रत्येक संविधानाचं आयुष्य हे फक्त 17 वर्ष राहिलेलं आहे. 17 वर्ष, ओन्ली 17 इयर्स. त्यानंतर ते पूर्ण बदललं आहे. फक्त अमेरिकेचं आणि भारताचं हे दोनच संविधान अशी आहेत की ज्या इकडे त्यांनी 200 पेक्षा जास्त वर्ष पूर्ण केले आणि आम्ही 75 पेक्षा जास्त वर्ष पूर्ण केले. आणि म्हणून तसं अनेकांनी सांगितलं, आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये संविधान उरलं नाही, इथे लोकशाही उरली नाही, पण भारताला एक असं संविधान मिळालं की 75 वर्ष झाली तरी ते पुण्य पुरातन, नित्य नूतन, चिरतरुण आणि तेवढंच प्रगल्भ अशा प्रकारचं संविधान ते आपल्याला मिळालेलं आहे. खरं म्हणजे या संविधानावर संकट नाही आली का? या संविधानावर अनेक संकट आली. आज जे संविधान बचावचा नारा देत आहेत ना नाना भाऊ, संविधान कोणी काही करूच शकत नाही. पण संविधान बचावचा नारा देण्याची वेळ कधी आली होती ते तुम्हाला मी सांगणार आहे. मुळामध्ये 1967 मध्ये एक सुप्रीम कोर्टामध्ये गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब नावाची केस झाली. आणि या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की संविधान संशोधन करण्याचे सरकारचे अधिकार अनिर्बद्ध नाहीत, त्याच्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे संविधान संशोधन अनिर्बद्ध पद्धतीनं सरकारला करता येणार नाही, सरकारला नाही, संसदेला करता येणार नाही. तर संसदेवरही अशा प्रकारचे अमेंडमेंट करताना त्या ठिकाणी काही गोष्टी त्यांना करता येणार नाहीत. विशेषतः त्यात उल्लेख करत असताना त्यांनी सांगितलं, मूलभूत हक्क या केसमध्ये सरकारच्या अमेंडमेंटमुळे मूलभूत हक्कावर गदा आलेली आहे आणि म्हणून तो कायदा त्या ठिकाणी रद्दबादल करत सरकारवर निर्बंध घातले. हे निर्बंध आल्याबरोबर स्वर्गीय श्रीमती इंदिराजींचं सरकार होतं. त्या सरकारने सांगितलं की नाही, आम्ही न्यायालयापेक्षा सुप्रीम आहोत आणि 24वी घटना दुरुस्ती केली. आणि 24व्या घटना दुरुस्तीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की पार्लमेंटला ॲब्सोल्यूट पॉवर आहे, अनिर्बद्ध अधिकार आहे. आम्ही या संविधानाचा कुठल्याही प्रकारे बदल करू शकतो, कुठल्याही संविधानाच्या आर्टिकलमध्ये पाहिजे तो बदल आम्ही करू शकतो. म्हणजे गोलकनाथच्या केसमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिला होता तो त्यावेळच्या इंदिराजीच्या सरकारने पूर्णपणे उलट केला आणि सगळे अधिकार हे पार्लमेंट करू शकते, सरकार करू शकते, अशा प्रकारे त्यांनी केलं. त्याचवेळी 24व्या घटना दुरुस्तीनंतर पुन्हा 26वी घटना दुरुस्ती केली आणि त्यातही सांगितलं की सगळे अधिकार हे पार्लमेंटचे आहेत, संविधानाचं कुठलंही कलम हे आम्ही त्या ठिकाणी रद्द करू शकतो. या 24व्या घटना दुरुस्तीला केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला याच्यामध्ये त्याला हे जे संशोधन झालं होतं त्याला अपीलमध्ये चॅलेंज करण्यात आलं. 13 जजेसचा बेंच बसला, 13 जजेसचा, 13 जजेस. आणि 13 जजेसनी त्या ठिकाणी 7 एकीकडे झाले आणि 6 एकीकडे झाले. आणि या 7 जजेसनी या ठिकाणी सांगितलं, पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चरची डॉक्ट्रिन आणली आणि त्यांनी सांगितलं की हो, पार्लमेंटला संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे, पण या संविधानाचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे, या बेसिक स्ट्रक्चरला हात लावण्याचा पार्लमेंटला अधिकार नाही. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हे जे काही स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी 24 आणि 26वी घटना दुरुस्ती केली होती ती पूर्णपणे रद्दबादल केली आणि एक प्रकारे
पुन्हा एकदा सुप्रमसी त्या ठिकाणी ही एस्टॅब्लिश केली. पण आपण आम्हाला सांगत होतात हे जज ते जज, म्हणून आपल्या माहितीकरता सांगतो, जे 6 जजेस होते ज्यांनी असं म्हटलं होतं की नाही ही 24वी घटना दुरुस्तीच बरोबर आहे, त्यातले जे मुख्य जज होते A.N. रॉय, या A.N. रॉयना त्या काळामध्ये इंदिराजीच्या सरकारने सुप्रीम कोर्टातल्या 3 वरिष्ठ जजेसला डावलून त्यांना सुप्रीम कोर्टाचं चीफ जस्टिस केलं. कारण काय, तर त्यांच्या बाजूने डिसेंट नोट दिली होती. म्हणजे जे आता तुम्ही न्यायालयाचं सांगताय ना, यापेक्षा ग्लेअरिंग एक्झाम्पल काय आहे, देशाच्या इतिहासामध्ये 2च वेळा असं झालंय आणि 2 वेळा त्याच काळात झालंय की सर्वोच्च न्यायालयामध्ये 3 न्यायाधीश यांना डावलून आणि त्यांना त्या ठिकाणी केलं. आपल्याला माहिती आहे यानंतर 1971चं युद्ध झालं, 72ला इंदिराजी प्रचंड मताने जिंकून आल्या, 353 जागा वगैरे मिळाल्या. 408च त्यावेळेस असायचे, 508 पैकी 353 जागा मिळाल्या. पण त्यांच्या विरुद्ध लढलेले जे राजनारायण होते यांनी स्वर्गीय श्रीमती इंदिराजींच्या इलेक्शनला चॅलेंज केलं आणि त्यांनी इलेक्टोरल करप्शन याच्यामध्ये झालेलं आहे. सरकारी अधिकाऱ्यांना निवडणूक प्रमुख बनवलेलं आहे, सरकारी मशिनरी वापरलेली आहे, अशा विविध गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि हायकोर्टामध्ये ती केस चालली, साक्षी पुरावे झाले, देशाच्या पंतप्रधानांनाही हायकोर्टात जावं लागलं आणि 12 जून 1975ला जस्टिस जगमोहन अलाहाबाद हायकोर्टचे यांनी स्वर्गीय श्रीमती इंदिराजींची निवडणूक रद्द केली आणि 6 वर्षाची बंदी इंदिराजींवर निवडणूक लढण्याकरता घातली. त्याच्यावर इंदिराजी सर्वोच्च न्यायालयात गेल्या, तिथे जस्टिस के.व्ही. कृष्णा अय्यर होते. त्यांनी 12च दिवसांनी 14 जूनला निकाल दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल प्रथम दर्शनी आम्हाला योग्य वाटतो, त्यामुळे आम्ही त्याच्यावर स्टे करणार नाही, पण अंतिम निर्णय होतपर्यंत इंदिराजी सभागृहाच्या सदस्य राहतील, तद्वतच प्रधानमंत्री राहतील, पण सभागृहाच्या वोटिंगमध्ये किंवा कामकाजात त्यांना सहभागी होता येणार नाही. अशा प्रकारचा त्यांनी निकाल दिला. हा निकाल कधी दिला? 24 जून 1975 आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 25 जून 1975ला इमर्जन्सी लागली. या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर तो मान्य नाही, या देशामध्ये इमर्जन्सी लागली आणि 1971 मध्ये युद्धाच्या काळामध्ये मिसाचा ऍक्ट तयार केला होता, मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट. नाना भाऊ, तुम्ही नाही, आमचे जयंतराव मगाशी म्हणाले ना की आपण जो एक कायदा तयार केला जो जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे आहे, तपासून घ्या तो कायदा. कुठल्याही मूलभूत अधिकाराचं एवढे हनन होत असेल तर मी कायदा परत घेईल. पण हा जो कायदा होता ना मिसा, कुठलाच मूलभूत अधिकार नाही, नो स्क्रुटिनी, नथिंग. मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचं आहे, तर तेव्हा टाकू शकत होतो, आता नाही. आणि ही इमर्जन्सी लागल्यानंतर आपण संविधान बचाव म्हणता, काय झालं होतं? मूलभूत अधिकार कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला सगळ्यात जास्त प्रिय मूलभूत अधिकार आहे, ते मूलभूत अधिकार सस्पेंड केले, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य समाप्त केलं, माध्यमांवर सेन्सरशिप, पेपर काढायचा असेल तर कमिटीकडे जाऊन पेपर त्या ठिकाणी दाखवावा लागायचा तर पेपर काढता यायचा, एक पुस्तक लिहायचं असेल तर त्या ठिकाणी सेन्सर बोर्ड तयार झालं होतं. अशा प्रकारची व्यवस्था आणि राज्य कायद्याने नाही हुकुमाने चालेल अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार झाली होती. किशोर कुमारांवर त्या ठिकाणी गाण्यावर बंदी टाकली होती. किशोर कुमारांनी फक्त इमर्जन्सी योग्य नाही म्हटलं
तर किशोर कुमारांना त्या आकाशवाणीवर बंदी टाकली आणि त्यांचे गाणे वाजवणे बंद केले होते. त्याच्या तर एवढे एक्सेसेस आहेत. म्हणजे खरं तर ही ती जागा नाही सांगण्याची, पण जॉर्ज फर्नांडिस यांच्या परिवाराशी त्या काळामध्ये जे काही झालेलं आहे, आजही मी सांगितलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझ्या अंगावर काटे त्या ठिकाणी उभे राहतात. ही त्यावेळची अवस्था होती. 1 लाखपेक्षा जास्त विरोधी पक्षाच्या लोकांना जेलमध्ये टाकलं होतं. हे तुम्ही ईडी आणि काय काय सांगता. 1 लाखपेक्षा जास्त. माझे वडील 2 वर्ष जेलमध्ये होते. आमच्या काकू शोभाताई 2 वर्ष जेलमध्ये होत्या. अनेक परिवार इथले असे आहेत की जे जेलमध्ये होते. पुणकर साहेब आमचे जेलमध्ये होते. 2-2 वर्ष त्या ठिकाणी केवळ मिसा लावून टाकला. काय तुमचा अपराध काय सांगायला कोणी तयार नाही. तुम्ही केलं काय कोणी सांगायला तयार नाही. केवळ तुम्ही विरोधी पक्षाचे सदस्य आहे म्हणून या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान गोठवून त्या ठिकाणी अख्खं अपोजिशन जेलमध्ये टाकण्याचं काम केलं होतं. त्याचवेळी खरं म्हणजे सुरेश भटांनी म्हटलं, उभा देश झाला आता एक बंदी शाळा, इथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला, कसे पुण्य दुर्दैवी अरे कसे पाप भाग्यशाली, अरे पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली. आणि एवढं करून थांबलो नाही आपण. 42वी घटना दुरुस्ती केली. 42वी घटना दुरुस्ती. या 42व्या घटना दुरुस्तीला काय म्हणतात माहितीये? मिनी कॉन्स्टिट्यूशन. या 42व्या घटना दुरुस्तीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये 99 बदल केले एका झटक्यात. 99. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा बदल काय होता माहितीये? सगळ्यात महत्वाचा बदल हा होता की देशाचे पंतप्रधान आणि लोकसभेचे अध्यक्ष हे न्यायालयाच्या कक्षात येणार नाहीत. आणि रेट्रोस्पेक्टिव्हली जाऊन, त्या दिवशी नाही, रेट्रोस्पेक्टिव्हली जाऊन त्यांच्या निवडणुका न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर काढल्या. आणि हा जो सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल होता इंदिराजींच्या विरुद्ध, तो निरस्त करण्याचं काम केलं. आणि एवढंच नाही तर याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा संविधानाच्या उद्देशिकेमध्ये भारत सार्वभौम लोकतांत्रिक गणराज्यच होता. त्याच्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे इमर्जन्सीच्या काळामध्ये स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी टाकलं. हे शब्द हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाहीत, त्या मूळ संविधानात नाहीत. कारण बाबासाहेबांना हे माहिती होतं की या देशाचा मूळ आत्माच धर्मनिरपेक्ष आहे. या देशामध्ये कधीही या देशाच्या लोकांनी, विशेषतः इथे राहणाऱ्या बहुसंख्य समाजाने, हिंदू समाजाने, भारतीय समाजाने जगावर कधीही तलवारीच्या जोरावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. जगाने ज्यांना बहिष्कृत केलं, परिष्कृत केलं, त्या सगळ्यांना या भारताने आपल्याकडे सामावून घेतलं आणि त्यांना या भारताचा हिस्सा केलं. आणि म्हणून ते टाकलं नव्हतं, पण त्याच्यामध्ये हा बदल त्या ठिकाणी करण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही म्हणता केंद्राने पैसे दिले नाहीत. काय केलं माहिती आहे? या ठिकाणी स्टेट लिस्टमधले विषय, अनेक महत्त्वाचे विषय, म्हणजे काही विषय मी सांगतो, शिक्षण, वने, वजनमाप, वन्यप्राणी, पक्षी संवर्धन, न्याय व्यवस्था, हे जे सगळे स्टेट लिस्टमधले विषय होते हे सगळे सेंट्रल लिस्टमध्ये घेतले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यांना दिलेले सगळे अधिकार हे कॉन्सन्ट्रेट, हे केंद्रामध्ये करण्याचं काम या 42व्या घटना दुरुस्तीने केलं. आणि त्यासोबत एक अजून महत्त्वाची दुरुस्ती या ठिकाणी केली की केंद्र सरकार, केंद्राचे पोलीस कुठल्याही राज्यामध्ये त्या राज्याच्या परवानगीशिवाय डिप्लॉय करू शकतील. म्हणजे एक प्रकारे राज्यांवर कब्जा आज नाही करू शकत. जर मी म्हटलं की माझ्या इथे सीबीआय नाही येणार तर नाही येऊ शकत. सीबीआयला ज्युरिस्डिक्शन नाही आहे, राज्यांनी मान्य केल्याशिवाय ज्युरिस्डिक्शन नाही आहे. केंद्रातल्या कुठल्याही केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाला येता येत नाही, राज्याच्या परवानगीशिवाय येता येत नाही. पण या 42व्या घटना दुरुस्तीने ही व्यवस्था उभी केली
की त्या ठिकाणी कोणीही राज्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही राज्यात जाऊन कब्जा करता येईल अशी व्यवस्था उभी केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती किंवा राज्यपालांना काही अधिकार आहे. आपण घेतलेला एखादा निर्णय ते आपल्याला परत पाठवू शकतात, रिकन्सिडरेशन करा म्हणू शकतात. एखादा निर्णय, काही निर्णय तर ते रद्दबादल देखील करू शकतात. पण या 42व्या घटना दुरुस्तीने सांगितलं, राष्ट्रपती कठपुतली. एकदा निर्णय घेतला आणि तो राष्ट्रपतीकडे गेला तर राष्ट्रपतींनी तो सहीच केला पाहिजे, मान्यच केला पाहिजे. नो रिकन्सिडरेशन, नो रिजेक्शन. म्हणजे याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर. हे जे सेपरेशन ऑफ पॉवर केलं होतं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ते तहस नहस केलं आणि सगळे अधिकार आपल्याकडे घेण्याचं काम या निमित्ताने करण्यात आलं. आणि एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे नंतर येईल. पहिल्यांदा मूलभूत अधिकार येतील. मूलभूत अधिकार आणि त्याकरता आर्टिकल 32, मी मगाशी त्यांचं भाषण वाचून दाखवलं. या अमेंडमेंटनी सांगितलं मूलभूत अधिकार नंतर, आधी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी येतील. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी प्रमाणे आम्ही जर कायदे केले तर न्यायालयाला त्याच्यावर रिव्ह्यू करण्याचा अधिकारच असणार नाही. म्हणजे जे बाबासाहेबांनी सांगितलं भाषणामध्ये आर्टिकल 32, जे माझ्या सगळ्यात हृदयाच्या जवळचं आहे, त्या आर्टिकल 32 वापरण्याचा अधिकार हा या 42व्या घटना दुरुस्तीने काढून टाकला. नो रिट ज्युरिस्डिक्शन, हायकोर्टात नाही, सुप्रीम कोर्टात नाही, अशा प्रकारची व्यवस्था. म्हणजे न्यायालय काय सांगता तुम्ही न्यायव्यवस्थेचं, न्यायव्यवस्था अरे न्यायव्यवस्था संपवून टाकली. या देशामधली न्यायव्यवस्था ही केवळ व्यक्तीच्या हातामध्ये केंद्रित करण्याचं काम हे या 42व्या घटना दुरुस्तीने या ठिकाणी केलं. आणि मग 3 नवीन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी तयार केले. आणि ते करण्यामागचं कारण असं होतं की त्या 3 मुळे सगळ्या विषयांमध्ये केंद्र सरकारला कायदा करायचा अधिकार मिळाला. आणि तो कायदा केल्यानंतर तो कायदा न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर गेला. हे या 42व्या घटना दुरुस्तीने केलं. आणि म्हणूनच म्हणजे 99 सगळी कलम सांगत नाही, पण प्रमुख कलम मी या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यानंतर सरकार गेलं, जनता सरकार आलं. त्यांनी 44व्या घटना दुरुस्तीने यातल्या बऱ्याच गोष्टी ठीक केल्या. पण जनता सरकारला राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी बहुमत नव्हतं, त्यामुळे पूर्ण रिव्हर्स जनता सरकार करू शकलं नाही. पण पुन्हा न्यायालयाने मिनर्वा मिल्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चरचं जे डॉक्ट्रिन आहे हे डॉक्ट्रिन डिफाईन केलं. आणि आपण जर बघितलं तर हा प्रवास कसा आहे, गोलकनाथच्या केसमध्ये ज्युडिशियरीने सुप्रीमसी एस्टॅब्लिश केली. ती ज्युडिशियरीची सुप्रीमसी पार्लमेंटनी म्हणजे स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी 24व्या घटना दुरुस्तीने निरस्त केली. पुन्हा केशवानंद भारतीमध्ये त्या ठिकाणी ज्युडिशियरीने आपली सुप्रीमसी सांगितली. 42व्या घटना दुरुस्तीने पुन्हा ती ज्युडिशियरीची सुप्रीमसी संपवली आणि पार्लमेंटची सुप्रीमसी सांगितली. पण मिनर्वा मिल्स केस यापेक्षा वेगळी आहे. मिनर्वा मिल्स केसने सांगितलं ज्युडिशियरी पण सुप्रीम नाही, पार्लमेंटही सुप्रीम नाही, केवळ आणि केवळ संविधान सुप्रीम आहे. आणि संविधानाची सुप्रीमसी या कामकाजाची वेळ आजचं कामकाज संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे. सुप्रीमसी ऑफ संविधान कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश केली आणि त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्ट्रिन आलं. आणि मग त्याच्यात बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्ट्रिन काय आहे तर संविधान सर्वोच्च, संसदही नाही आणि न्यायपालिका पण नाही. भारताची एकता व एकात्मता याच्या विरोधात कुठला कायदा करता येणार नाही, न्याय निर्णय देता येणार नाही.
लोकशाही आणि संघराज्य पद्धतीचे सरकार हा आत्मा आहे, याच्यामध्ये अमेंडमेंट करता येणार नाही. फेडरल कॅरेक्टर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं हे बदलता येणार नाही. संविधानाची धर्मनिरपेक्षता बदलता येणार नाही. सेपरेशन ऑफ पॉवर हे बदलता येणार नाही. व्यक्तिगत आणि मूलभूत स्वातंत्र्य हे बदलता येणार नाही. कायद्यानेच राज्य करावं लागेल, ऑर्डरने नाही, हे बदलता येणार नाही. ज्युडिशियल रिव्ह्यूचा पॉवर हा संवैधानिक पॉवर आहे. त्यामुळे एखाद्या कायद्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही असं जे 42व्या घटनादुरुस्तीने हे करता येणार नाही. हे बेसिक स्ट्रक्चरमध्ये आलं. संसदीय पद्धत, समतेचे नियम, फ्री अँड फेअर इलेक्शन, संसदेला संविधान संशोधनाचे मर्यादित अधिकार आणि रिट ज्युरिस्डिक्शन या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत. मिनर्वा मिल्स केसमध्ये सांगितलं या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत, याच्यामध्ये परिवर्तन करता येणार नाही. त्यामुळे संविधान बदलणार असा टाहो फोडणाऱ्यांनी आणि छाती बडवणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आता संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही. हे जे संविधान 1967 ते 1977 सातत्याने बदलण्याचं काम त्या कालखंडात झालं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने शेवटी हे लक्षात घेतलं की संविधानातली लवचिकता ही जर अशीच राहिली आणि याचं योग्य इंटरप्रिटेशन झालं नाही तर जे बाबासाहेबांनी सांगितलं आहे की कुठलंही संविधान वाईट नसतं, संविधान वागवणारे कसे आहेत याच्या आधारावर ते संविधान चांगलं किंवा वाईट ठरतं. हे 67 ते 77च्या काळात पाहिल्यानंतर या मिनर्वा मिलच्या केसमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा निर्णय झाला. आणि म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की आता जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताचं संविधान कोणीच बदलू शकत नाही. जयंतराव, पुढच्या निवडणुकांकरता नवीन काहीतरी कॉइन करा, नवीन नरेटिव्ह तयार करा. संविधानाला खतरा नाही आहे, खतरा झाला होता तो संपलेला आहे. आता कोणीही खतरा करू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीवर आपली एनर्जी ही आपण खर्च करावी असं मला वाटतं. दुसरी म्हणजे आपण बघा फरक एवढाच आहे संविधानामध्ये की शहाबानोचा दिलेला निकाल बदलण्याकरता तुम्ही संविधान बदललं आणि 3 तलाक संपवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी संशोधन केलं. आणि म्हणून सीतेची मुक्तता दाखवली आहे संविधानाने. सीतेची मुक्तता जी दाखवली आहे ना ती या कारणाने त्या ठिकाणी संविधानाने दाखवलेली आहे. आपल्याला माहिती आहे 370 कलम हे ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी आग्रह केला की हे कलम घातलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मी ड्राफ्टच करणार नाही, आय नॉट ड्राफ्ट इट. त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी रस्ते आमच्याकडनं बनवून घ्यायचे, रेशन आमच्याकडनं घ्यायचं, सोयी आमच्याकडनं घ्यायच्या, सगळ्या गोष्टी आमच्याकडनं घ्यायच्या आणि संविधानाचं स्वतंत्र संविधान आणि स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळवायचा हे मला मान्य नाही. आणि मग खूप त्याच्यावर चर्चा झाल्या आणि शेवटी मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच गोष्टीवर मान्यता दिली की हे कलम परमनंट असणार नाही, हे टेम्पररी असेल. आणि म्हणूनच ते बाबासाहेबांचं स्वप्न नरेंद्र मोदीजींनी पूर्ण केलं आणि 370 कलम हे त्या ठिकाणी संपवण्याचं काम केलं. खरं म्हणजे 2015 पासून आपण संविधान दिवस पाळणं चालू केलं. हर घर तिरंगा, आता हर घर संविधान, अशा प्रकारचा आता आपण एक कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता आपल्या पाठ्यपुस्तकांच्याही कव्हरवर मागे किंवा आतमध्ये संविधानाची उद्देशिका आपण छापतो आहे, जेणेकरून आपल्या मुलांना ती वाचता आली पाहिजे. आणि एवढंच नाही तर आपण मूल्य शिक्षण सुरू करतो आहे. ही मूल्य संवैधानिक मूल्य आहे. आपल्या शालेय शिक्षणामध्ये संवैधानिक मूल्य शिकवण्याकरता आता आपण त्याचं देखील एक काम अत्यंत महत्त्वाचं सुरू केलेलं आहे. आपल्या 434 ITI मध्ये संविधान मंदिराची निर्मिती आपण केली आहे.
मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात संविधान मंदिर आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आपण संविधान भवन त्या ठिकाणी उभारणार आहोत. खरं म्हणजे जयंतराव आणि नानाभाऊ, आपण सांगितलं जज इकडे काय राज्यसभेचे सदस्य होतात वगैरे, परंपरा याची नाही आहे काही. न्यायमूर्ती MC छागला 1947 ते 58 हे जज होते. त्याच्यानंतर मग राजदूत झाले आणि मग शिक्षण आणि परराष्ट्र मंत्री झाले काँग्रेसच्या सरकारमध्ये. न्यायमूर्ती KS हेगडे हे आधी राज्यसभेवर गेले, मग जज झाले, मग लोकसभेवर गेले. न्यायमूर्ती कोबा सुब्बाराव चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे राष्ट्रपतीची निवडणूक त्यांनी लढवली. न्यायमूर्ती बहरुल इस्लाम काँग्रेसकडनं राज्यसभा, मग पुन्हा आसाम हायकोर्टात गेले, मग 1980 मध्ये निवृत्त झाले, पुन्हा सुप्रीम कोर्टात निवृत्ती झाली 83 मध्ये, मग पुन्हा लोकसभेचे उमेदवार झाले काँग्रेसचेच आणि मग काँग्रेसने पुन्हा राज्यसभेत पाठवलं. न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला 1968 ते 80 मग कार्यकारी राष्ट्रपती झाले, मग राष्ट्रपती देखील झाले. न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा ओरिसा हायकोर्टचे जज होते, नंतर काँग्रेसकडनं राज्यसभेमध्ये गेले. विजय बहुगुणा आधी जज होते, नंतर मुख्यमंत्री झाले. त्याच्यामुळे ही काही परंपरा, आता इथेच आपले न्यायमूर्ती अभय ठिपसे काँग्रेसमध्ये प्रवेश केला ना 2018 साली. त्यामुळे ही काही परंपरा नवीन नाही आहे. मला असं वाटतं की एक लक्षात ठेवा, इतिहास विसरता तुम्ही, आणि जे इतिहास विसरतात त्यांना वर्तमान असतं पण त्यांना भविष्य नसतं. जे इतिहास विसरतात त्यांचा भूगोल कधीच शाबूत राहत नाही. आणि म्हणून इतिहास लक्षात ठेवा. या देशाच्या या संविधानावर ही जी संकटं आली, त्या संकटांमुळे हे संविधान इतकं परिपक्व झालेलं आहे की या संविधानाशी कोणी छेडछाडही करू शकत नाही आणि या संविधानाला कोणी त्या ठिकाणी मला असं वाटतं की काही अपाय देखील करू शकत नाही. खरं म्हणजे लक्षात ठेवा, हे शतक भारताचं शतक आहे. ज्या प्रकारे भारताची प्रगती चाललेली आहे, आज लोक असं म्हणतात की व्हॉट इज वर्ल्ड, अमेरिका, चायना आणि इंडिया इज वर्ल्ड. आज जग या 3 देशांच्या भोवती त्या ठिकाणी पूर्णपणे सिमटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मला असं वाटतं की या संपूर्ण आपल्या वाटचालीमध्ये आणि भारताच्या या युगामध्ये भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं विकासाचं अस्त्र जर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे. आणि म्हणून एक अतिशय सुंदर, न्याय देणारं, प्रत्येकाच्या स्वप्नांना पंख देणारं, जगातलं सर्वोत्तम संविधान दिल्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शतशः आभार मानतो, त्यांना शतशः नमन करतो, या संविधानाला शतशः नमन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.